पुणे शहरामध्ये आजपासून दिवसाआड पाणी धरणांमधील पाणीसाठा खालवल्यामुळे निर्णय. खडकवासला धरण साखळीमध्ये अवघं 5 टीएमसी इतकं पाणी. पुणेकरांनी पाणी जपून वापरावं, प्रशासनाचं आवाहन. नाशिक जिल्ह्यावरील जलसंकट अधिक गडद. जिल्ह्यामधील धरणांनी तळ गाठला. 26 पैकी 9 धरणं कोरडी ठाक. गंगापूरचा साठा 35%वर. पाण्याची चिंता वाढली. नाशिक जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई. 655 गावं आणि वाड्यांना 180 टँकरद्वारे पाणी पुरवठा. येवला आणि नांदगावमध्ये सर्वाधिक टँकर सुरू. पाऊस लांबल्यामुळे बळीराच्या चिंतेत. कोकणातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. मान्सूनच्या भरवशावर धूळ पेरणी केली होती, मात्र आता संकटात. बेस्ट कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा. बेस्टची आर्थिक घसरण रोखण्यासाठी आंदोलन. उद्यापर्यंत निश्चित आराखडा देण्याची मागणी. मनपानं आराखडा न दिल्यास तीव्र आंदोलन. 6वीची पुस्तकं अद्याप अनुपलब्ध आणि त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना पुस्तकांची प्रतीक्षा. 6वीची पाठ्यपुस्तकं शिक्षकांच्या हाती नाही. तेजससह 8 गाड्या दादर आणि ठाण्यापर्यंतच. 8 एप्रिलपर्यंत रेल्वेच्या वेळापत्रकांमध्ये बदल. सीएसएमटी फलाटांच्या विकास कामासाठी विशेष ब्लॉक. 16 आणि 17 फलाटावर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक. छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशनिंगचा काळा बाजार उघड. इस्लाम पार्टीच्या नेत्याच्या गोडाऊनवर छापा. रेशनिंगचं धान्य, पोषण आहाराची पाकिटं सुद्धा जप्त. आरटीओ कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. उद्यापासून राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार. छत्रपती संभाजीनगर गोवा विमानसेवा बंद. उद्यापासून 30 सप्टेंबरपर्यंत सेवा बंद असणार. छत्रपती संभाजीनगर हैदराबाद विमानसेवाही बंद. जेजुरी गडावर भक्तीचा महासागर. खंडोबाच्या पालखीचं प्रस्थान. भाविकांकडून भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण. आघातामधील युद्ध थांबताच खनिज तेलाच्या दरात मोठी घसरण. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 4% अधिक घसरण. पुणे शहरात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा. धरणांमधील पाणीसाठा खालवल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन.